शिंदेंचे निकटवर्तीय वादग्रस्त बिल्डर अजय आशर यांना बाहेरचा रस्ता, भाजपचा आणखीन एक धक्का। मागील सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने घेतलेल्या काही निर्णयावर विद्यमान सरकारकडून चौकशी स्थगिती दिली जात असल्याचे समोर आलं आहे। आता भाजपने सरकारने आणखीन एक निर्णय घेताना एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे। महायुती सरकारमध्ये सगळं काही अलबले असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे पडद्यामागून बऱ्याच घडामोडी घडत आहेत। मागील सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने घेतलेल्या काही निर्णयावर विद्यमान सरकारकडून चौकशी स्थगिती दिली जात असल्याचं समोर आलं आहे। आता भाजपने सरकारने आणखीन एक निर्णय घेताना एकनाथ शिंदेंना धक्का दिलेला आहे। महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेची आता पुनर्रचना करण्यात आली आहे। आता या संस्थेच्या उपाध्यक्षपदी तीनही पक्षाचे नेते असणार आहेत। याआधी अजय आशर हे एकच उपाध्यक्ष होते। शिवसेनेमधून बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं होतं। त्यानंतर देशातील नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या संस्थेची स्थापना करण्यात आली। राज्यात आर्थिक गुंतवणूक वाढावी यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या उच्चस्तरीय थिंक टँकची स्थापना करण्यात आली होती। केंद्राच्या नीती आयोगाच्या धर्तीवर मित्रा संस्थेचे काम करणे अपेक्षित होते। एक प्रकारे महाराष्ट्राच्या भविष्यकालीन नियोजनाची जबाबदारी असलेल्या या मित्राची सूत्रे उपाध्यक्ष म्हणून अजय आशर यांच्या हाती सोपवण्यात आली होती। विशेष म्हणजे अजय आशर हे त्या काळीचे एक उपाध्यक्षच होते। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जाणारे प्रवीण परदेशी हे मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी असणार आहेत। इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज।